आज आमच्या आश्रमशाळेमध्ये GS आणि LRची निवडणुका झाल्या व त्यामध्ये आमचं काम होतं पोलीस म्हणून आम्ही शाळेची शिस्त, परत त्यांना वळीतून सोडणे, मुलांना शिस्त कशी लावावी हे सांगणे आणि परत पोलिसांचं काम कसं असतं हे आम्हाला आज कळालं। यातून शाळेत आज मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। त्या मतदान प्रक्रियेत आम्ही पोलीस म्हणून आम्ही काम केले। आम्हाला कळालं की पोलीस काका हे एवढे कष्ट करून पोलीस आपल्यासाठी काम करतात, त्यासाठी आम्हाला हे अनुभवले। नमस्कार, माझे नाव अमोल जयवंत पांढरे, मी इयत्ता 10वी ब चा विद्यार्थी। मी GS या पदासाठी उभा राहिलेलो आहे। 3 दिवस झाले आमच्या शाळेत मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे व 2 दिवस आम्ही प्रचार केला आणि बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आम्हाला यातून समजले। मला माहित होते की मतदानाचा हक्क मिळतो, तर आमच्या शाळेने आम्हाला शाळेच्या वयातच आम्हाला मतदानाचा हक्क मिळवून दिला, तरी मी शाळेचे आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, केंद्रप्रमुख साखराळे आज सद्गुरू प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला भेट दिली। या ठिकाणी लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदान कक्ष उभा राहून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। त्यामध्ये बॅलेट पेपर, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट यांचा वापर करून प्रत्यक्ष मुलांनी या ठिकाणी मतदान करण्यात आले। मतदान प्रक्रिया राबवल्यामुळे मुलांना यातून प्रेरणा मिळाली आणि हे हा स्तुत्य उपक्रम आहे। संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या शाळांना धन्यवाद देतो। खाली